आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 असून हिंदू पंचांगाच्या अनुसार 4 फेब्रुवारी 2026ला फाल्गुन पूर्णिमांत माघ अमांत महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया तिथी आहे. ज्योतिषीय दृष्टीने तृतीया तिथी 24:12:13 पर्यंत राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी चतुर्थी तिथी राहील. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या पाहूया. वर्ध्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी करण्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नकार. योग्य मोबदला मिळत नसल्याने ई-केवायसी फेर तपासणी करण्याला विरोध करत आहेत अंगणवाडी सेविका. म्हणतात की आम्हाला अजूनपर्यंत कुठलेही आदेश आलेले नाहीत, आम्हाला पगार व्यवस्थित नाही, आम्हाला मोबदला भेटत नाही, या कारणाने आम्ही केवायसी करणार नाही असे आश्वासन देत आहेत. या कारणाने लाडक्या बहिणींना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे. सरकार कर्जमाफीचा शब्द नक्की पाळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. धाराशिवमधील एका सभेत ते म्हणाले की धनदांडग्यांचा विचार न करता कष्टकरी शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफी असेल. कर्जाच्या व्याजामुळे शेतकरी आत्महत्या करतात, पण भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागू नये असा विचार सरकार करत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केली. अजितदादांच्या दूरदृष्टीतून आलेल्या या योजनेला अजितदादांची लाडकी बहीण योजना असं नाव देत त्यांच्या स्मृती सरकारने जपाव्यात अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. अजितदादांना ही सरकार आणि राज्यातील लाडक्या बहिणींची ही आगळीवेगळी आदरांजली ठरणार असल्याचं मिटकरी म्हणाले. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सॲप आणि त्याची मूळ कंपनी मेटाला कडक शब्दात इशारा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने टेक कंपनीला ठणकावून सांगितले की जर ती देशाच्या नियमांचे पालन करू शकत नसेल तर त्यांनी भारत सोडून जावे. कोर्टाने म्हटले, तुम्ही आमच्या देशाच्या प्रायव्हसीसोबत खेळू शकत नाही. किसान योजनेचा हप्ता जर बंद झाला असेल तर तुम्ही तो आता पुन्हा सुरू करू शकता. शेतकरी बांधवांनो, फिजिकल व्हेरिफिकेशन फॉर्म भरून तुम्हाला ग्रामसेवक, तलाठी किंवा कृषी अधिकारी जमा करून द्या. तुम्हाला जेवढे प्रश्न त्या फॉर्ममध्ये विचारले गेले त्यांचे अचूक उत्तर देऊन फॉर्म जमा करा आणि या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्या. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट अजून पाहावी लागणार आहे, कारण की सरकारकडून कुठलीही अपडेट आलेली नाहीये. एका आरटीआय रिपोर्टमध्ये पण प्रश्न विचारला गेला, पण ते म्हणतात की सरकारकडून अजून कुठलाही रिप्लाय आलेला नाही, आवेदन आमच्याकडून दिला गेला आहे, आश्वासन देण्यात येत आहे. धुरंधर सिनेमाच्या घवघवीत यशानंतर आता धुरंधर 2 या सिनेमाचं शूटिंगही सुरू आहे. पण 1 फेब्रुवारीला अभिनेता संजय दत्तसह धुरंधर 2 सिनेमाची संपूर्ण टीम शूटिंगसाठी साऊथ मुंबईतील अतिसंवेदनशील फोर्ट परिसरात उपस्थित असताना एका चुकीमुळे हा सिनेमा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. शूटिंग दरम्यान परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी धुरंधर 2 सिनेमाच्या लोकेशन मॅनेजर विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की मद्यपी वाहन चालकांवर यापुढे केवळ दंड आकारून सोडले जाणार नाही, तर थेट वाहन जप्त केले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मित्र आणि परिवाराच्या उपस्थितीत चौकाचौकात उभे केले जाईल. तसेच नियमभंग करणाऱ्यांचे फोटो पुणे पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील. ते पुढे म्हणाले, संबंधित चालक जेथे काम करतो त्या कार्यालयालाही गुन्ह्याबाबत कळवले जाईल. बिग बॉस मराठीमधील भांडणे, प्रेम आणि विजेता हे सर्व आधीच ठरलेले असते का, यावर केतन माणगावकरांनी स्पष्ट भाष्य केले आहे. त्याने सांगितले की शोमध्ये जे काही घडते ते स्क्रिप्टेड नसते. स्पर्धकांची निवड मतदानावर अवलंबून असते. प्रेक्षकांना वाटते तसे सर्व काही फिक्स्ड नसते, पण खेळाचा रागरंग पाहून काही गोष्टींचा अंदाज बांधता येतो. शेवटी प्रेक्षकांचे प्रेम आणि स्पर्धकाचा खरा खेळच त्याला विजयापर्यंत नेतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. शरद पवारांनी केलेल्या विलिनीकरणाच्या दाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोध केला होता. मात्र डॉक्टर राजेंद्र शिंगणेंनी आता शरद पवारांच्या बाजूने साक्ष दिली आहे. विलिनीकरणाच्या बैठकीत आपण स्वतः उपस्थित होतो आणि अजित पवारांनीही त्याला संमती दिली होती असा दावा शिंगणेंनी केला. अजितदादांच्या निधनानंतर राज्यावर शोककळा पसरली आहे. सीएम देवेंद्र फडणवीसांनी तर जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी जवळपास 22 सभा रद्द केल्या. आता राज्य सरकार आज मंत्रालयात होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होत असते. दादांच्या निधनामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे अशी माहिती आहे. पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे त्यांच्या सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. झेडपी निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना उड्डाणपूर्वीच अचानक हेलिकॉप्टरमध्ये बिघाड लक्षात आला. त्या संभाजीनगर येथून नाशिकला जात होत्या, त्यावेळी ही घटना घडली आहे. पंकजा मुंडे आता दुसऱ्या विमानाने आता सभास्थळी पोहोचणार आहेत. राणी मुखर्जीचा मर्दानी 3 या चित्रपटाला फारसं यश मिळत नसल्याचं दिसत आहे. एका रिपोर्टनुसार या चित्रपटाने 4 दिवसात एकूण 19 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या सिनेगृहात बॉर्डर 2 चित्रपट मर्दानी 3ला टक्कर देताना दिसत आहे. बॉर्डर 2ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 281 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे.
मर्दानी 3मध्ये राणी मुखर्जी, जानकी बोडीवाला, मल्लिका प्रसाद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे. या करारामुळे डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल, असे ट्विट करत फडणवीसांनी पीएम मोदींचे अभिनंदन केले. सोन्या चांदीच्या दरात गेल्या 2-3 दिवसात तब्बल 1,70,000ची घसरण नोंदवण्यात आली आहे. 1,70,000वर पोहोचलेले सोन्याचे भाव आज मुंबईत 1,39,000वर आले आहेत, तर 4,20,000 रुपये किलो झालेली चांदी आज 2,80,000वर आली आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रामसाठी 1,13,000वर आले आहेत. मुंबईकरांनो, आता रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे तुम्हाला महागात पडू शकते, कारण आता मुंबई महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपये, रस्त्यावर कचरा टाकल्यास 500 रुपये, ओला सुका कचरा वेगळा न केल्यास वैयक्तिक नागरिकांना 200 रुपये, तर मोठ्या संस्थांना 1,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी श्वानांनी घाण केल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. रणवीर सिंगचे लांब सडक केस, जबरदस्त बॉडी, तुफानी ॲक्शन सीन्स, रक्तरंजित थरार असं सगळं काही तुम्हाला धुरंधर 2मध्ये पाहायला मिळणार आहे. नुकताच त्याचा खतरनाक टीझर रिलीज झाला आहे. यात पहिल्या पार्टपेक्षा जास्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळत आहे. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर 2ची फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेगृहात या धुरंधर 2चे वादळ 19 मार्च 2026ला धडकणार आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या 1,500 रुपयांची सध्या प्रतीक्षा आहे. याबाबत सरकारने अजून कोणतीही घोषणा केली नाही. यावेळी पैसे जमा होण्यास थोडा उशीर लागू शकतो अशी चर्चा आहेत. अजितदादांच्या निधनामुळे मंत्रिमंडळाची आजची बैठकही रद्द करण्यात आली आहे. दरम्यान दर महिन्याच्या 7 तारखेपासून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होते. भारताचा माजी कॅप्टन रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर आता रोहित शर्माने भारत सरकारचे आभार मानले आहेत. तसेच तो म्हणाला, माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी हा आनंदाचा क्षण आहे. माझ्या कारकिर्दीत ज्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे त्यांचेही मी आभार मानू इच्छितो. मी माझ्या देशासाठी सामने आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहीन. धन्यवाद. आयसीसी अंडर 19 विश्वकप 2026 स्पर्धा आता रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये बुधवार 4 फेब्रुवारीला खेळला जाईल. या स्पर्धेत आत्तापर्यंत भारतीय अंडर 19 संघाने अपवादात्मक कामगिरी केली आहे. भारताने गट टप्प्यातील त्यांचे सर्व सामने जिंकले आणि गट ब मध्ये अव्वल स्थान पटकावले. उद्या होणाऱ्या सेमीफायनलमध्ये टीम कशी कामगिरी करते याकडे लक्ष असेल. शेअर मार्केटमध्ये काल तुफान तेजी आल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स 2,072 अंकांनी वाढून 83,739 वर बंद झाला, तर निफ्टी 639 अंकांनी वाढून 25,727 वर बंद झाला. वारी एनर्जीज, गोदरेज प्रॉपर्टीज, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया, आरती इंडस्ट्रीज, अदानी कंपनीचे सर्वच शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली. लोकसभेतील गोंधळ आणि सभापतींवर कागदपत्रे फेकण्याच्या घटनेमुळे एकूण 8 खासदारांना सस्पेंड करण्यात आले आहे. हिबी ईडन, अमरिंदर सिंग राजा वारिंग, मण्णिकम टॅगोर, किरण कुमार रेड्डी, प्रशांत पाडोले, एस व्यंकटेशन आणि डीन कुरियाकोस अशी त्यांची नावे आहेत. तसेच लोकसभा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे. भारत आणि अमेरिकेमधील ट्रेड डीलनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी आल्याचे पाहायला मिळाले. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या 240 पेक्षा जास्त कंपन्यांच्या शेअरच्या किमती आज हिरव्या रंगात ट्रेड करत होते. दरम्यान आज सेन्सेक्स 2,000 आणि निफ्टी 600 पेक्षा जास्त अंशांनी वाढला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मोठी घोषणा केली आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही दिल्लीला होळी आणि दिवाळीसाठी मोफत सिलेंडर देण्याचे वचन दिले होते. तो निर्णय आता आज मंत्रिमंडळात मंजूर झाला आहे. यासाठी आम्ही 242 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती रेखा गुप्ता यांनी दिली. त्यामुळे आता दिल्लीकरांना 2 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.